नमस्कार, मी गुरुप्रसाद जाधव आणि पुढारी न्यूजमध्ये आता वेळ झाली चरखेचा धुरळा उडवण्याची। मंडळी, मटणाच्या ब्रँडवरनं एकाएकी जोरदार चर्चा सुरू झाली। याला कारण ठरलाय मंत्री नितेश राणे यांनी काढलेला फतवा। हिंदू खाटीकांसाठी मल्हार सर्टिफिकेशनची घोषणा हे नितेश राणे यांनी केली आणि त्यावरती बाजूने आणि विरोधातही प्रतिक्रिया स्वाभाविकपणे आल्या। पण याच्या पलीकडे मल्हार या नावावरून सुद्धा आक्षेप घेण्यात आला। जेजुरीच्या मार्तंड देवस्थानातील विश्वस्त मंडळातही यावरनं मतभेद पाहायला मिळाले आणि त्यामुळे हलाल आणि मल्हार यावरनं जो वाजाचा झटका मिळताना आपल्याला दिसतोय त्यावरती आता बोलावं लागेल आणि याच विषयावरती आज आपला चर्चेचा धुरळा। आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत जेजुरी देवस्थानचे विश्वस्त डॉक्टर राजेंद्र खेडेकर आणि या सोबतच या चर्चेमध्ये पुढच्या काही काळात आपल्या सोबत असतील हिंदू दलित खाटीक महासंघाचे प्रवक्ते आकाश फलंगे आणि सोबतच इस्लामिक इन्फॉर्मेशन सेंटरचे प्रभारी नौशाद उस्मान हे मान्यवर सुद्धा थोड्याच वेळामध्ये आपल्या सोबत असतील। सध्या डॉक्टर राजेंद्र खेडेकर यांच्याकडे आपण सुरुवातीला जाऊया। राजेंद्र खेडेकर यांनीच मंत्री नितेश राणे यांना या संदर्भातलं विरोधाचं पत्र सुद्धा पाठवलेलं आहे आणि दुसरीकडे ते सुद्धा जेजुरी देवस्थानचे विश्वस्त आहेत आणि जेजुरी देवस्थानच्या विश्वस्त मंडळाने नितेश राणे यांनी केलेल्या मागणीला पाठिंबा दिलेला आहे। त्यामुळे हे मतभेद सुद्धा या निमित्ताने पुढे येत आहेत। राजेंद्र खेडेकरजी, आपल्याला प्रश्न एकीकडे विश्वस्त मंडळाचा पाठिंबा आहे, मात्र आपण काही महत्त्वाचे मुद्दे मांडत आक्षेप घेतलेला आहे। काय आपल्याला वाटतंय, काय आपली सविस्तर भूमिका? नमस्कार सर्वांना, जय मल्हार। सर्वात महत्त्व म्हणजे मल्हार हे नाव हे खंडोबाचं नाव आहे। अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत म्हणजे खंडेराय आहे। मल्हार नाव म्हणजे एक आमची आस्था आहे, एक संवेदना आहे, एक भावना आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खंडोबा आज केवळ महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारताचं कुलदैवत आहे। मल्हार या नावाविषयी इतकं पावित्र्य, आणि जर मंदिरांचं पावित्र्य जर आपल्याला जपायचं असेल तर या नावांना फार जपून वापरणं गरजेचं आहे। कुठल्याही हिंदू देवतांचं नाव अशा मांसाहारी प्रकल्पांना देणं हे मला अयोग्य वाटलं। सर्वात महत्त्वाचं म्हणजे खंडोबा ही देवताच मुळात शाकाहारी आहे। खंडोबाला पुरणपोळीचा नैवेद्य चालतो, चंपाषष्ठीच्या काळात मेथीची भाजी, बाजरीची भाकरी, वांग्याचं भरीत असा नैवेद्य असतो। त्यासोबतच खंडेराच्या गाभाऱ्यात जरी आपण बघितलं तर त्रिकाल पूजेमध्ये गाय असेल, घोडा असेल, त्याच्यानंतर कुत्रा असेल यांची पूजा होते। आणि अशा पद्धतीच्या पूजनमध्ये म्हणजे पशूंना मानणारी, पशूंना पूजन करणारी, सांगणारी ही देवता, आणि या देवतेचं नाव आपण जर या मांसाहारी प्रोजेक्टला त्यांनी हलाल शब्द वापरला, म्हणून हलाल शब्दाला मल्हार हा शब्द पर्यायी असू शकतो का? तर माझ्यासारख्या मल्हार भक्ताच्या भावना या संदर्भात दुखावल्या गेल्यात। मी स्पष्ट या गोष्टीला आदरणीय राणे साहेबांची भेट घेतली आणि माझा प्रकल्पाला विरोध नाही। मी पुन्हा एकदा सांगितलं की आमच्या जेजुरी विश्वस्त मंडळामध्ये प्रकल्पाला जो योजना काढली त्या योजनेला संपूर्ण एकमत आहे। मात्र मल्हार खंडोरायाचं नाव हे वापरणं गैर आहे। कुठल्याही हिंदू देवतेचं तुम्ही एखाद्या धरणाला नाव द्या खंडोबाचं, किंवा एखाद्या मोठ्या प्रकल्पाला, चांगल्या प्रेरणादायी मात्र जी देवता शुद्ध शाकाहारी आहे, ज्या देवतेला मांसाहार चालत नाही, आणि त्या देवतेचं नाव आपण इतकं पवित्र नाव अशा मांसाहारी योजनेसाठी त्यांचं हलाले म्हणून आपण मल्हार वापरणं हे गैर आहे। ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली। आपण नितेश राणेंशी सुद्धा बोललात आणि मल्हार हे नाव कसं अयोग्य आहे याची मांडणी आपण त्यांच्यासमोर केली। त्यावरती नितेश राणे यांचं काय उत्तर होतं? मल्हार या नावच या सर्टिफिकेशनसाठी योग्य आहे अशी त्यांनी काही भूमिका, काही बाजू आपल्यासमोर मांडली? नाही, मी सर्वात प्रथम मंत्री महोदयांची भेट घेतली। त्यांचा पहिलं मल्हार पगडी आणि मल्हार शॉल देऊन सन्मान केला। का तर त्यांच्या या भूमिकेमुळे आपण कोणाकडनं मांस घेतो, त्याचबरोबर जे चुकीच्या पद्धतीने गोमांस किंवा कुत्र्याच्या मांसाची विक्री करतात यांच्यावर निर्बंध बसेल, त्यामुळे त्यांची ही भूमिका योग्य आहे हे मान्य केलं। मात्र मल्हार नाव कसं चुकीचं आहे हे मी त्यांना समजून सांगितलं। ते पण थोडंसं, त्यांना पण थोडंसं याविषयी संवेदना वाटल्या, जाणवल्या मला त्यांच्या बोलण्यातून।
आणि त्यांनी या संदर्भात सांगितलं की डॉक्टर आम्ही या संदर्भात त्वरित माननीय मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून वरिष्ठांची चर्चा करून योग्य तो मार्ग काढू आणि अशा पद्धतीची त्यांनी एका दिवसामध्ये 350 जणांचं रजिस्ट्रेशनही झालं अशी माहिती त्यांनी दिली. मात्र हे नाव चुकीचं आहे असं मी ठामपणे बाजू त्यांच्या समोर मांडली आणि त्यांनाही या संदर्भाच्या थोड्याशा संवेदना पटल्या असं मला जाणवलं. बरं, मंत्री महोदयांना संवेदना वाटल्या असं आपण म्हणताय, पण दुसरीकडे याची दुसरी बाजू अशी सुद्धा आहे की आपण एकीकडे विश्वस्त आहात, आपण विरोध करतात, आपण आक्षेप घेतलेले आहेत आणि तिकडे विश्वस्त मंडळानं बैठकीमध्ये या नावाला आपला आक्षेप नसेल अशा पद्धतीची भूमिका मांडलेली आहे. त्यामुळे सुद्धा संभ्रम आहे. जेव्हा आपण मंत्री महोदयांना भेटलात तेव्हा आपण अर्थातच त्यांनाही विचारलं असेल की मल्हार हे नाव आपल्याला का द्यावंसं वाटलं, त्यावरती त्यांचं काय उत्तर होतं? नाही, मल्हार या नावाविषयी त्यांना तेवढं ते अनवेद्य वाटले मला त्या संदर्भात. आणि आमच्या विश्वस्त मंडळाचं म्हणाल तर मी काल सकाळीच ग्रुपवर या विषयावर की आपली भूमिका स्पष्ट करणं गरजेचं आहे. आपल्या देवाच्या नावाची, हिंदू देवतांची नावाची विटंबना होते, ही विटंबना कदापि खपलून घेतली गेली नाही पाहिजे. त्या मल्हारगडाला एक पावित्र्य आहे. मल्हारगड हे स्फूर्तीस्थान आहे, प्रेरणास्थान आहे आणि देवाचं नाव हे मल्हार ही काळभैरव आणि मार्तंड भैरव ही जगातली सर्वात प्रेरणादायी अशी शिवशंकराची स्थानं आहेत आणि शंकराच्या नावाची अशा पद्धतीची विटंबना होणं चुकीचं आहे असं मी मांडलं. त्यावर कुठल्याही विश्वासाने प्रतिक्रिया दिली नाही. शेवटी काल संध्याकाळी मी माझी प्रतिक्रिया ठाम, आपण एखाद्या चांगल्या पदावर असो तर आपल्याला आपलं वैयक्तिक ठाम मत असावं आणि मी जर त्या देवाच्या सेवेकरी आहे, विश्वस्त म्हणण्यापेक्षा मी सेवेकरी आहे, तर मला त्या देवाचा झालेला अवमान हा कदापि सहन होणार नाही. कुठल्याही हिंदू देवतांचं नाव अशा पद्धतीच्या मांसाहारी प्रोजेक्टला लावणं, हलालच्या जागी आपलं हे नाव वापरणं हे मला अयोग्य वाटलं. म्हणून मी माझी भूमिका ठाम मांडली. बहुमतात आहे अल्पमतात याच्याशी मला घेणं नाही. माझ्या दृष्टीने खंडोबा जगातलं सर्वात मोठं दैवत आहे, जगातलं मोठं सर्व न्यायालय आहे आणि त्या नावाची विटंबना मला सहन होणार नाही. बरं, अर्थात इस्लामिक इन्फॉर्मेशन सेंटरचे नौशाद उस्मान या चर्चेमध्ये आपल्या सोबत आहेत. नौशादजी, इथं मूळ प्रश्न हा सुद्धा आहे की हलालला पर्याय म्हणून ज्या पद्धतीनं मल्हारची घोषणा मंत्री महोदयांनी केलेली आहे, या सगळ्याकडे, या घोषणेकडे, मंत्र्यांच्या या भूमिकेकडे आपण कसं बघता? याला एखादा समाज जर एखादा सर्टिफिकेशन जारी करत असेल तर आम्हाला प्रॉब्लेम असण्याचं कारणच नाही. उलट आमच्या मुसलमानांना तर विचारावं लागते की हलाल आहे की हराम आहे, असं की झटका आहे. तर म्हणजे सर्टिफिकेशन असलं तर आम्हाला कळून जाईल की हे झटक्याचं आहे, खायचं नाही, ते आम्हाला सोयीचं पडेल. परंतु याच्यावर चर्चा करत असताना जी हलाल पद्धतीवर ती टीका केली जाते की बघा हे किती क्रूर आहेत, हे तडफडून मारतात जनावराला वगैरे, ती गैरसमजुतीतून आलेली आहे. हे गैरसमज पसरवले जात आहे. grandin.com नावाची वेबसाईट आहे, त्याच्यावर हा पुरावा मिळतो की न्यूझीलंडमध्ये 2009 मध्ये एक संशोधन झालेलं आहे की हलाल पद्धत आणि कोशेर पद्धत, कोशेर म्हणजे जीव लोक सुद्धा अशाच पद्धतीनं कापतात जनावर, म्हणजे झटका हा मागून कुऱ्हाड मारली जाते. तर हलाल पद्धतीमध्ये समोरून सुरी फिरवली जाते आणि कोशेरमध्ये पण समोरून सुरी फिरवली जाते समोर. आणि ती सुरी जी आहे ती इतकी फास्ट फिरवली जाते की एक राऊंड केला जातो कोशेरमध्ये, तर हलाल पद्धतीमध्ये 1.5 राऊंड केला जातो. म्हणजे असं एक आणि एक असं इतके फास्ट केलं जातं ते की त्या बकऱ्याला त्रास होत नाही. ती तडफड वगैरे जी दिसते ना, ती तडफड नाहीये, ती रक्ताचा फ्लो आहे. म्हणजे त्या बकऱ्याच्या बॉडीतून पूर्णपणे रक्त निघून जातं. म्हणजे जे टॉक्सिक आहे त्याच्यामध्ये रक्त जे काही अंश जर असले तर माणसाला आरोग्यासाठी ते अपायकारक असतात. परंतु त्याच्यासाठी जे आहे म्हणजे शास्त्रीय पद्धतीनं जर चर्चा झाली तर 24.5 सेंटीमीटर सुरा पाहिजे. म्हणजे 109 किंवा 109 ते 170 किलोग्रॅमचं जर जनावर असलं तर किमान 24.5 सेंटीमीटर लांबीचा एवढा सुरा पाहिजे आणि असे 1.5 जे आहे ते हे केले पाहिजे, राऊंड केले पाहिजे. तर ती जी व्हेन आहे, ती जी शिरा आहे जी मेंदूपर्यंत पोहोचते, जी जाणीवा करून देते, तर त्या त्रासाची जाणीव त्या जनावराला ती करू देत नाही. आणि हीच पद्धत प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी सांगितलेली आहे. अबू दाऊद मध्ये वचन क्रमांक 2859 मध्ये, आणि अबू दाऊद हदीस ग्रंथ आहे, त्याचा जे वचन क्रमांक जर 2860 मध्ये जर तुम्ही बघितलं तर हीच हदीस आहे की जो चाकू आहे ती धारदार ठेवा आणि तो म्हणजे आहे धारदार मध्ये तो
लांब असला पाहिजे आणि जे आहे ते 1.5 राऊंड मध्ये जे आहे ते पूर्ण अर्धा गळा जो आहे तो कापला गेला पाहिजे, म्हणजे चांगलं पद्धतीनं कापलं गेलं पाहिजे. नाही तर म्हणजे हे जे झटका आहे प्रकार ते खाल्ल्यानं जे आहे तुमचा कॅन्सरचा प्रादुर्भाव होऊ शकतो. याचा संदर्भ सापडतो जर्नल ऑफ न्यूट्रिशन अँड कॅन्सर व्हॉल्यूम 68 इश्यू नंबर 3 2016चा अंक आहे. त्याच्यामध्ये आलेला लिव्हर आणि किडनी खराब होऊ शकतो. त्याचा संदर्भ सापडतो तुम्हाला जर्नल ऑफ टॉक्झिकॉलॉजी एन्व्हायरमेंट हेल्थ पार्ट बी व्हॉल्यूम 19 इश्यू नंबर 1 2016 मध्ये. युरिक ऍसिडचा प्रॉब्लेम होऊ शकतो. संदर्भ सापडतो जर्नल ऑफ फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी व्हॉल्यूम 53 इश्यू 4 2016चा अंक आहे तो. बॅक्टेरियल इन्फेक्शन होऊ शकतो जर्नल ऑफ फूड प्रोटेक्शन व्हॉल्यूम 79 इश्यू 10 2016 मध्ये. तर हे पण असू शकते. दुसरी गोष्ट म्हणजे आमचे मुस्लिमेतर बांधव हलाल पद्धतीनं कापलेल्या जनावराला प्रिफरन्स देतात, कारण चव चांगली असते. नौशादजी, म्हणजे ते पूर्ण रक्त निघून नौशादजी, गेल्यामुळे यासाठी तुम्हाला थांबवतो की थोडंसं कन्फ्युजन आहे बघा. तुम्ही एकीकडे म्हणतायत की काही लोक हलालवरती टीका करतात, तशा पद्धतीने टीका करणं योग्य नाहीये. पण आता ही मांडणी करत असताना तुम्ही झटका पद्धतीवरती टीका करतायत आणि असे काही दावे करतायत की त्यामुळे कॅन्सर होतो, त्यामुळे काहीतरी शरीराला इजा होते, अपाय होतात, अवयवांवरती परिणाम होतो. मग हे सगळं कशाच्या आधारावरती, काय नेमका फरक असतो? म्हणजे एखादं जनावर कापण्याच्या पद्धतीमध्ये जर का फरक झाला तर त्याच्यामुळे त्या अन्नावरती काय परिणाम होतो हेही लोकांना समजावून आपल्याला सांगावं लागेल. नौशादजी. खरंय. तर झटक्यामुळे काय आहे की हे ज्या वेन्स आहेत, ज्या शिरा आहेत त्या स्टॉप होतात आणि रक्त बाहेर निघत नाही. तुम्ही झटक्यानं कापलेलं एखादं जनावर बघा युट्यूबवर किंवा प्रत्यक्षात बघा, तर ते रक्त निघत नाही जास्त. परंतु हलाल पद्धतीमुळे जे आहे ते पूर्ण रक्त बाहेर निघून जातं. समोरून कापल्यामुळे पूर्ण रक्त एक थेंबही रक्त त्याच्यामध्ये शरीरामध्ये थांबत नाही. कोशेर पद्धत आणि हलाल पद्धत. कोशेर पद्धत जीव वापरतात, तर ते पूर्ण रक्त निघून गेल्यामुळे रक्तामध्ये जे युरिन आहे, जे टॉक्झिक जे हे आहेत, जे तत्व आहेत ते सगळे निघून जातात आणि ते आरोग्यासाठी योग्य असतं. हा फरक आहे हलाल पद्धत आणि झटका पद्धत मध्ये. बर. राजेंद्र आता ह्यामध्ये खेडेकरजी. तडफडून मरतात. तर हे जे नितेश राणे ज्या मंत्रालयाचे मंत्री आहेत, मत्स्य व्यवसाय मंत्री आहेत, तर मग मासे जे पकडले जातात ते मग तडफडत नाहीत का? ते म्हणजे काय मालवणीमध्ये गाणे म्हणतात का आणि आनंदाने नाचतात का ते? म्हणजे हा एक प्रश्न निर्माण होतो ना, की मग तडफडून मग मासे मरत नाही का? मग मासे बंद करणार आहेत का नितेश राणे मत्स्य व्यवसायाचे मंत्री म्हणून? हा एक प्रश्न आहे ना. बर बर बर. राजेंद्र खेडेकरजी. याच्यामध्ये एक त्यांनी सांगितलं की हलाल असेल, झटका असेल किंवा हराम असेल, तर प्रत्येक गोष्टीला जे पॅरलल शब्द असतात. कुठला समाज प्रार्थना म्हणतो, कुठला समाज प्रेयर म्हणतो, कुठला समाज पूजा म्हणतो. म्हणजे त्याला हे जे पॅरल शब्द आहे, तर हलालला अचानक पॅरल मल्हार शब्द हा कुठनं? म्हणजे मल्हार आमच्यासाठी इतका पवित्र शब्द आहे आणि मल्हार या शब्द महाराष्ट्राची नव्हे तर आज देशभरात मंदिरं आहेत, तो शब्द आस्था आहे, वापरायचा की नाही संवेदना आहे. वापरायचा आणि या शब्द अचानक नाही, नौशादजी त्यांचं पूर्ण होऊ दे, मग आपण बोलूयात. त्यांचं पूर्ण होऊ दे. माझा या शब्दाला तीव्र आक्षेप मी त्याच्यासाठी घेतलाय. कुठल्याही हिंदू देवतांचं अशा मांसाहारी प्रकल्पांसाठी नाव देणं हे दुर्दैवी आहे, असा भावनांशी खेळ आहे. बाकी ही देवताच मुळात शाकाहारी आहे. या देवतेला मांसाहार चालत नाही, त्यामुळे मांसाहाराचा झटका वगैरे हा विषय पूर्ण वेगळाच आहे. त्याच्यामुळं हे नाव त्वरित सरकारने. आणि दुसरी खेडेकरजी, तुम्ही जे म्हणताय, सांगतो पुढे जर समजा हे नाव जर कंटिन्यू राहिलं, खरं तुम्ही जे म्हणताय ते लोकांपर्यंत कंटिन्यू राहिलं तर सरकार सर ऐका ना, सरकारकडनं असं ठाम ब्रँडिंग राहील. जर समजा हे नाव कंटिन्यू राहिलं मल्हार सर्टिफिकेशन, तर सरकार असं ठाम ब्रँडिंग राहील की खंडोबा ही मांसाहारी देवता आहे. अशा पद्धतीचा चुकीचा गैरसमज, निगेटिव्ह मेसेज हा समाजामध्ये देशभरात जाईल. ही सर्वात मोठी भीती ज्या पवित्र देवाला आपण मानतो ती भावना, असं मला वाटतं. बरोबर. म्हणजे तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे जर का या मटणाच्या ब्रँडला मल्हार हे नाव दिलं गेलं तर ते एका वेगळ्या अर्थानं भावना दुखावणारं असेल. अगदी बरोबर. म्हणजे या शब्दाला एवढी ऊर्जा आहे, एनर्जी आहे. महाराष्ट्रात येळकोट येळकोट जय मल्हार, तेव्हा माझं दुःख दैन्य जाऊ दे, एक सकारात्मक पॉझिटिव्ह ऊर्जा देणारा हा शब्द आहे. आणि एक मांसाहार ब्रँडला, मांसाहार सर्टिफिकेटला अशा पद्धतीने तुम्ही एखाद्या धरणाला नाव दिलं, आम्ही स्वागत आहे. तुम्ही उद्यानाला नाव दिलं, स्वागत आहे. मात्र जो देवशाकाहारी आहे, ज्याचं पशुपक्ष्यांवर नितांत प्रेम आहे, ज्याच्या जवळ अवतीभोवती बैल असेल, कुत्रा असेल, घोडा असेल वास करतात, अशा पद्धतीच्या देवाला जर आपण अशा
अशा पद्धतीचं मल्हार सर्टिफिकेशन देत असो तर हा महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण देशात चुकीचा संदेश दिला जाईल असं मला वाटतं. अगदी नौशादजी, आपण आक्षेप मांडताय, बोला. डॉक्टर राजेंद्र खेडेकर यांच्याशी मी पूर्ण सहमत आहे. आक्षेप नाहीये माझा. उलट जे आहे हम्म. बर, बहुतेक त्यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे, पण या निमित्तानं आपण चर्चा करतोय. अर्थात नौशाद उस्मान सुद्धा खेडेकर जे आपल्या मांडणीशी सहमत आहेत की जो देव मुळात शाकाहारी आहे, प्राण्यांवरती प्रेम करणारा देव आहे, अशा देवाचं नाव एखाद्या मटणाच्या ब्रँडिंगसाठी देणं हे कितपत योग्य आहे याच्यावरती खरं तर चर्चा व्हायला हवी. म्हणून सुरुवातीला मी या सगळ्या चर्चेमध्ये आपल्याला प्रश्नही केला की मंत्री महोदयांनी असा काय विचार या मागे केला होता की मल्हार हे नाव त्यांना या योजनेसाठी योग्य वाटलं. हे खरं तर आपल्याला तपासावं लागेल राजेंद्रजी. नाही, आज ज्या वेळेला मी आज ज्यावेळेला मंत्री महोदयांना भेटलो त्यावेळेला त्यांच्या देहबोलीतूनच मुळातच त्यांना असं अनभिज्ञ होते या नावाच्या विषयी. नाव सुचवलं गेलं, त्यांना ते आवडलं माहीत नाही, मात्र त्यांनी उद्घाटनही त्या वेबसाईटचं केलं. त्याच्यावर एका दिवसात 350-350 रजिस्ट्रेशनही झाले असं त्यांनी सांगितलं. मात्र ज्यावेळेला 15 मिनिटं त्यांनी माझ्याबरोबर चर्चा केली त्या चर्चेतून त्यांना जाणवलं की हा आस्थेचा प्रश्न आहे, हा संविधान. तुम्हाला मी एक गोष्ट सांगायची, 2-3 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचे सर्व बिअर बार असतील किंवा मटणाच्या खानावळी, मटणाचे नॉनव्हेज हॉटेल हे महाराष्ट्रात प्रक्षोभ झाला आणि ती बंद करायला लावली. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज दैवत आहेत, त्याचप्रमाणे हा सुद्धा आस्थेचा प्रश्न आहे. या नावात पण आमच्या संवेदना कुठल्याही हिंदू देवतांचं नाव अशा मांसाहारी प्रकल्पांना द्यायला नको अशा भावनेचा मी आहे. नाही, पण तुमची भावना योग्य आहे, तुम्ही त्याची मांडणी करताय. मग इथं प्रश्न असा पडतो की तुम्ही विश्वस्त म्हणून एका बाजूला ही सगळी भूमिका मांडता, दुसरीकडे तिकडे विश्वस्त मंडळ एक बैठक घेऊन टाकतं आणि तातडीनं अशा पद्धतीचा निर्णय जाहीर होतो की या नावाला आमचा आक्षेप नसेल, योजनेचाही त्या ठिकाणी स्वीकार केला जातो, स्वागत केलं जातं. मग या मतभेदाकडे आपण कसं बघायचं? जी बाजू देवाच्या बाबतीतली जी बाजू, मल्हाराच्या बाबतीतली जी बाजू ही तुम्ही मांडताय, तुम्ही सांगताय, ती बाजू त्या बाजूपासून विश्वस्त मंडळच अनभिज्ञ आहे असं म्हणायचं का या सगळ्याकडे? नाही, याच्यामध्ये मतभेद जरी असले, लक्षात घ्या या योजनेचं समर्थन 7ही विश्वस्तांनी केलेलं आहे. विश्वस्त मंडळात कुठलाही दुरावा नाही. मात्र यात वैयक्तिकरित्या आता त्यांचा समाज एका विश्वस्ताचा समाजाचा तो व्यवसाय आहे, दुसऱ्या विश्वस्तांचा व्यवसाय आहे, त्यामुळे त्यांनी त्या विषयाची बाजू त्यांनी त्यांच्या पद्धतीत लावली. मात्र एक हिंदू धर्माचा महाराष्ट्राचा आराध्य कुलदैवत, ज्या ठिकाणी भगवान शंकर सहकुटुंब वास्तव्यात आहे, ज्याला कुलदैवत म्हटलं जातं, असं शाकाहारी देवता त्याचं जर नावाचं विडंबन, त्याची विटंबना होत असेल तर माझ्यासारखा मल्हार भक्त, मी विश्वस्तानंतर आहे, मी मल्हार भक्त, खंडेरायाचा एक निस्सीम भक्त हा पहिला आहे. मी स्वतः शाकाहारी आहे. त्यामुळे मला असं वाटतं की अशा पद्धतीचं, आणि मी माझी भूमिका ठाम मांडली, मी माझ्या भूमिकेवर पूर्णपणे ठाम आहे. योजना चांगली असली तरी मल्हार हे नाव बदलणं हे गरजेचं आहे. कुठल्याही हिंदू देवतांचं नाव अशा योजनेला नव्हतं. जसं शासनाने पवित्र पोर्टल नाव ठेवलंय, अतिशय छान आहे. तशा पद्धतीचं निर्भेळ सर्टिफिकेशन किंवा ज्याच्यात भेसळ नाही अशा पद्धतीचं एक सर्टिफिकेशन, ज्याने क्लिअरिटी येईल की हे फूड प्रॉडक्ट कसं आहे, अशा पद्धतीची एखादी योजना आणली, नाव दिलं, त्याचं स्वागत राहील. बरं, मी नौशाद उस्मान यांच्याकडे जातो, ते पुन्हा एकदा या चर्चेत आपल्यासोबत आहेत. नौशादजी, इथं मला आणखी एक प्रश्न तुम्हाला हा विचारायचा आहे, कारण ही सगळी योजना आणि या सगळ्या घोषणेच्या मागे नितेश राणे आहेत, ज्यांची प्रामुख्यानं मुस्लिम विरोधी भूमिका राहिलेली आहे मागच्या काही काळामध्ये. त्यामुळे आपल्याला विचारायचं आहे की ही घोषणा, ही योजना या सगळ्या ब्रँडिंगच्या निमित्तानं कुठेतरी धार्मिक वाद निर्माण करण्याचे प्रयत्न वाटतोय आपल्याला? हे सगळं गैरसमजुतीतून होत आहे. म्हणजे त्यांना असं वाटतं की त्यांना राजकीय गेन मिळेल, तर मला असं नाही वाटत. त्यांना थोडीशी राजकीय थोडी समज आहे, तर अशा प्रकारच्या मुद्द्यामुळे आजकाल नुकसान होत आहे, लोक हसत आहेत. लोक आता आम्ही रिटॅलिएट करत नाही. मुसलमान पहिले काय प्रतिक्रिया देत होता, आता तर आम्ही काय केलं, एक हेल्पलाईनच सुरू केली. इस्लाम विषयी, मुसलमानाविषयी काही आक्षेप असेल तर आम्हाला विचारा. 8 किंवा 9 भाषामध्ये ते सुरू आहे. हैदराबादला त्याचं हेडक्वार्टर आहे, मी मराठीचा प्रभारी आहे. 1800-572-3000 हा त्याचा नंबर आहे. त्याच्यानंतर 5 नंबर दाबला की मराठीसाठी जे आहे तो मी फोन उचलतो की विचारा, हलाल विषयी विचारा. हलाल हा जो आहे तो आरोग्याला अपायकारक आहे का, त्रासदायक आहे का, जनावराला त्रास होतो का वगैरे, हे विचारा आम्हाला.
त्याच्यामुळे आता गैरसमजुती दूर होत आहेत. आता हे जे आहे ना सगळं त्यांनी जे काढलं मागे काढलं होतं ते कशाचं बा ते अजानचं आणि ते याचं तुमच्या आणखीन कशा कशाचं ते काढत असतात एक 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 मुद्दे. तर त्याच्यामुळे आता लोक हसत आहेत हो. जोक होत आहे आता हे जे तरुण पिढी जी आलेली आहे ना आता ते क्रॉस चेक करतात ते सगळे गुगलवर चॅट जीपीटीवर बघतात काय काय आहे वगैरे. आता हे त्यांनी उदाहरण केलं शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुसलमान नव्हते म्हणून. किती हास्यास्पद गोष्ट आहे. वेडात मराठे वीर दौडले 7 हे जे 7 वीर आहेत पहिले प्रतापराव गुजर आहेत दुसरा नंबर कोणाचा येतो सिद्धी हिलाल यांचा. आणि हे समकालीन पुराव्यात आहे ते म्हणजे शिवभारत लिहिलेलं परमानंदांनी त्याच्यामध्ये समकालीन पुराव्यामध्ये आहे. बरोबर. केळशीमध्ये तर त्यांचे जे बाबा याकूब यांची कबर आहे तिथं. म्हणजे हे सगळं समोर आहे. आता की नाही हा जो हिंदू मुस्लिम कार्ड किंवा हे सगळं आहे ना हे आता चालणार नाही आहे. हे राजकारणाने समजून घ्यावं. ते शिवसेना उद्धव ठाकरे यांना फार लवकर कळालं. आता राज ठाकरे यांनाही कळत आहे. आता हे लोकांना हळूहळू थोडं थोडं कळत आहे हे सगळं किंवा आता हे आता कार्ड चालणारे नाहीत. हे आता चावून चोता झालेले विषय आहेत. आता स्वतः जे आहे ते जे मांसाहारी लोक आहेत ना ते थोडेसे लिबरल असतात. ते सरळ ते विचारतात हलाली का है क्या हलाली का बहुत अच्छा लगता है देव. तर म्हणून म्हणजे खाटी जो कुरेशी समाज आहे त्याला काही कारण नाही. परंतु डॉक्टर राजेंद्र खेडेकर यांना मला सांगायचं आहे की तुम्हाला जशा भावना आहेत की मल्हार या नावाचा गैरवापर होऊ नये ज्या भावना दुखावल्या तशाच प्रकारे पैगंबरी जी हलाल पद्धत आहे बर जी प्रेषित मोहम्मद येतो खेडेकर आपल्याकडे शेवटची 2 मिनिटं येतो. त्यांच्यावर जर टीका केली तर आम्हाला वाईट वाटते. हे म्हणजे जशा तुमच्या भावना आहेत तशा आमच्या भावना आहेत. आमचं असं म्हणणं कोणतं सर्टिफिकेट लावायचं लावा झटका नाव हे फार जास्त बरं तुमचंही म्हणणं त्याचं की भावना दुखवू नका. खेडेकरजी शेवटचं लावू मिनिट. नका परंतु हलाल पद्धतीवर टीका करू नका. बर खेडेकर आदरणीय मंत्री महोदय निलेशजी राणे यांची भूमिका जी आहे की आपण कुणाकडनं माल घेतो कुणाकडनं कशा पद्धतीचं हे घेतो. अवैधरित्या गोमांस विक्री अवैधरित्या कुत्र्याचं मांस दिलं जातं या संदर्भात खुलासा व्हावा या संदर्भात नागरिकांना ग्राहकांना माहिती व्हावी हा शुद्ध हेतू मंत्री महोदयांचा आहे. त्यामुळे मंत्री महोदयांना या संदर्भात ही योजना आम्ही चांगली आहे आमच्या 7ही विश्वस्तांनी त्याचं समर्थन केलेलं आहे. त्यामुळे मंत्री महोदयांचा जो निर्णय आहे हा स्वागतार्ह आहे मी पहिल्यांदा सांगितलं. त्यामुळे मंत्री महोदय मला सांगा कुत्र्याचं मांस झटका पद्धतीमध्ये विकलं जाणार नाही याची गॅरंटी कशी आहे. म्हणजे गोमांस जे आहे ते झटका पद्धतीमध्ये विकलं जाणार नाही याची गॅरंटी काय लक्षात घ्या आहे. खाटीक समाज कधीही चुकीचा मांस समर्थन करत नाही. मुळात झटका पद्धत आणि हलाल पद्धत हा मुद्दा आहे. मांस कोणत्या जनावराचं विकलं जावं ही तर लॉ अँड ऑर्डरचा मुद्दा आहे. म्हणजे गोमांसला झटका पद्धतीने कापला जाऊ शकते पोषण पद्धतीने. लक्षात घ्या नितेशजी राणे यांची ही भूमिका याच्या मागची भूमिका मी आपल्याला स्पष्ट केली की कोणाकडनं काय ग्राहकाने माल घ्यावा आणि या संदर्भात माहिती काढण्यासाठी हे पोर्टल केलं त्याचं स्वागत केलंय. त्याच्यामुळे अवैधरित्या जी विक्री होते ही थांबणार आहे. घाणेरड्या चुकीच्या पद्धतीची विक्री थांबणार आहे. त्याच्यामुळे ह्याच्या पाठीशी नितेशजी राणेंचं मी समर्थन करतो. फक्त माझं मल्हार किंवा कुठल्याही देवतांच्या नावाला विरोध आहे. अगदी 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 चर्चेच्या अगदी शेवटाकडे आपण आहोत. मटणाच्या ब्रँडिंग पर्यंत आणि रोजगारापर्यंत जोवरती या सगळ्या गोष्टी आहेत चर्चा आहेत तोवर ठीक आहे. पण या धर्म येऊन राजकारणाच्या दिशेने जर का ही योजना जाऊन लागली तर मात्र ही चिंतेची बाब असेल आणि ती जाऊ नये यासाठी खबरदारी घेणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आजच्या या चर्चेसाठी सगळ्या मान्यवर पाहुण्यांनी आपल्याला वेळ दिला त्याबद्दल सगळ्या पाहुणे मंडळींचा आभार. आणि यासह या चर्चेच्या धुरळ्यामध्ये आज आपण इथेच थांबतोय. बघत राहा पुढारी न्यूज.